नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं काय आलेले आहे नवीन अपडेट ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अधिक माहिती आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। तर अर्ज मंजूर झाला आहे, पण पुढे काय करायचं, त्याचप्रमाणे किती तारखेला पैसे येणार आहेत, त्याचप्रमाणे बँक केवायसी कशी करायची, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झालेला तुम्हाला देखील अशा प्रकारे मेसेज आलेला आहे का? तर असा मेसेज जर तुम्हाला आला असेल तर चिंता सोडा, कारण तुमचा अर्ज आता मंजूर झालेला आहे। त्याचप्रमाणे तुमच्या बँक खात्यावरती लवकरच पैसे जमा होणार आहेत। आणि हो, ज्या पण लोकांना ॲप्रोच्या ऐवजी डिसॲप्रो आला असेल तर त्या ठिकाणी पार्शियली डिसॲप्रो असा मेसेज येत असेल किंवा रिजेक्टेड आले असेल तर त्यांनी ज्या ठिकाणी अर्ज केला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा अर्ज परत एकदा करू शकता। तर आता ज्यांचा पण अर्ज मंजूर झाला आहे त्यांनी पुढे काय करायचं हे आपण आता जाणून घेऊया। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ज्यांचा अर्ज मंजूर झाला आहे त्यांनी बँक केवायसी करणं गरजेचं आहे, कारण तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे हे आधार डीबीटी मार्फत येणार आहे। त्यामुळं तुम्हाला बँकला आधार लिंक करणं आवश्यक आहे। आता खूप जणांना प्रश्न असेल की बँकला आधार कशा प्रकारे लिंक करायचं, तर ते पण आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर तुम्हाला यासाठी बँकमध्ये तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स, त्याचप्रमाणे आधार कार्डची झेरॉक्स आणि पॅन कार्डची झेरॉक्स घेऊन जायचं आहे। त्या ठिकाणी जे बँक अधिकारी आहेत त्यांना सांगायचं आहे की माझ्या बँक अकाउंटला आधार लिंक करून द्या। लक्षात असू द्या, त्यांना सांगायचं आहे माझ्या बँक अकाउंटला आधार लिंक करून द्या। त्यानंतर ते तुमचा आधार क्रमांक घेतील आणि तुमच्या बँकला आधार लिंक होईल। यामुळे काय होईल तर डायरेक्टली बेनिफिट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल। हे जे पैसे आहेत ते डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता खूप जणांना प्रश्न पडला आहे की पैसे नेमके किती तारखेला येणार आहेत, त्याचप्रमाणे पैसे बँकमध्ये या तारखेला आलेला आपण कशा प्रकारे चेक करायचं। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते 14 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। अजून सुनिश्चित तारीख ही डिक्लेअर झालेली नाही, त्यामुळे लक्षात असू द्या 14 ऑगस्ट 2024 ते 19 ऑगस्ट 2024 पर्यंतच्या मध्ये जे दिवस आहेत म्हणजे 16, 17, 18 आणि 19 या 4 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। त्याचप्रमाणे अंतिम यादीचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तो पण नक्की बघा। तर आशा आहे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देऊ इच्छितो। जर तुमच्याही मनामध्ये काय प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, मी नक्की त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।